मुंबई महानगरपालिका 10% सांगून 40 ते 50% पाणी कपात करते। डीप क्लीन ड्राईव्हसाठी पिण्याचं पाणीच वापरलं जातं आणि त्यामुळे गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून डीप क्लीनच्या नावाखाली पाण्याचा अपव्यय झालाय। त्यामुळे आज पाणी कपात करण्याची वेळ आली आहे अशी टीका काँग्रेसचे माजी नगरसेवक रवी राजा यांनी केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी। येत्या 5 दिवसात म्हणजे 30 तारखेपासून मुंबईला जो पाणी पुरवठा केला जातो त्या पाणी पुरवठ्यामध्ये 5% पाणी कपात केली जाणार आहे। तर 5 तारखेपासून म्हणजे 10 दिवसांनी जवळपास 10% पाणी कपात जी आहे ती करण्याचा निर्णय हा बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतलाय। या सगळ्याविषयी बोलण्यासोबत आपल्यासोबत बोलण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते असलेले रवी राजा सर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, खरं तर तुम्ही मागची अनेक वर्ष मुंबईमध्ये नेतृत्व केलेलं आहे, नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, माजी विरोधी पक्षनेते तुम्ही आहात। मुंबईकरांवर नेमका किती आणि कसा परिणाम होईल असं वाटतंय तुम्हाला या 10% पाणी कपातीचा? नाही, एक आपल्याला सांगू इच्छितो की आज जे महानगरपालिकाने जे निर्णय घेतलेला आहे की पहिल्या टप्प्यामध्ये 5% पाणी कपात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 10%। आपल्याला सगळे लोकांना माहीत आहे की आता क्लायमेट चेंजेसमध्ये आपला जे इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर जे होतात ते जास्त प्रमाणामध्ये होतात, ते सगळ्याला माहीत आहे। तर त्यासाठी मी सायंटिस्ट आणि हे असा त्याचे होणे गरजेचं नाही, बट आपण योजना कधी करणार आहे। एक मी आपल्याला सांगू इच्छितो की काही महिन्यापूर्वी आपल्याला आठवण आहे की आपण 10% काही भागात पाणी कपात केले होते। हे फक्त 10% म्हणतात, पण पाणी कपात जे आहे 40-50% पाणी कपात होतात। आणि हे पाणी लोकाला जेव्हा 10% बोलतात ना, लोकांचे एरियामध्ये पाणी येत नाही आणि लोकाला पाणी मिळत नाही। असा किती वेळ आम्ही सांगितलेलं आहे की 10% फक्त पेपरमध्ये तुम्ही दाखवतात, बट हे कपात आहे 40% कपात आहे। विरोधकांकडून म्हणजे महाविकास